आमच्या यूट्यूब चॅनल खमंग संगिनीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक अल्टिमेट कम्फर्ट फूड राजमा चावल। गरम गरम राजमा आणि फ्लफी बासमती राईस, खूपच टेस्टी, हेल्दी आणि एकदम सॅटिस्फाइंग डिश, जे की नॉर्थ इंडिया मधला एक सुपर हिट कॉम्बो आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता सुरू करूया। सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये 1 वाटी राजमा घेतलाय आणि त्याला पाणी टाकून रात्रभर भिजवून ठेवायचं आहे। भिजवत ठेवण्या अगोदर राजमाला स्वच्छ धुवून घ्यायचं। राजमा छान भिजला की त्याला कुकर मध्ये टाकून पाणी आणि मीठ ऍड करून त्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चला तर आता मसाला करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण, आले आणि कोथिंबीर घेतली आहे। याला मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घ्यायचे। आता इथे बघू शकता तुम्ही राजमा आपला चांगला शिजलेला आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, तेजपत्ता, दालचिनी आणि एक मोठी विलायची टाकायची। त्यानंतर तयार केलेले वाटण टाकून ते वाटण परतून घेऊ। तोपर्यंत एकीकडे कुकरमध्ये मी 1 चमचा तूप घेतले, त्यात जिरे टाकून मी भिजवलेला बासमती राईस म्हणजे तांदूळ ॲड करते। यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊ। कुकर लावेपर्यंत मसाला परतत आलाय। त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड केली आहे। त्यानंतर हळद, तिखट, गरम मसाला पावडर आणि धने पावडर आपल्या चवीप्रमाणे ॲड करून घेऊ। सर्व मसाले या वाटणामध्ये चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचे। मीठ, तिखट तुम्ही आपल्या चवीप्रमाणे करू शकता। त्यानंतर शिजलेला राजमा पाण्यासकट मी या मिश्रणामध्ये ॲड केलाय। तुम्हाला राजम्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये थोडे गरम पाणी ॲड करू शकता। एक उकळी आली की राजमा तयार। वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करावी। राजमा तयार आहे। प्लेटिंगमध्ये एका साईडला जिरा राईस घेऊन त्याच्या शेजारी गरम गरम राजमा सर्व करावा। सोबत कांदा आणि लिंबू पण वाढावा आणि राजमा अजून खूप टेस्टी लागतो। तर कशी वाटली आमची ही रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय।